नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेबद्दल आपण परवाच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेतली। आज परत काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारने एक मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेबद्दल एक माहिती पुस्तिका तयार केलेली आहे। तर त्याच्यात काही येणारे प्रश्न आहेत लोकांचे, तर त्या प्रश्नांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या स्क्रीनकडे जाऊया। तर अशा प्रकारे महावितरण आणि महाराष्ट्र शासन यांच्या मिळून एक माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे। तर त्या माहिती पुस्तिकेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। सौर कृषी पंपाविषयी वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न मार्गदर्शक पुस्तिका। तर प्रथम आहे प्रस्तावना, जी शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे, वीज बिलापासून मुक्तता मिळावी आणि लोड शेडिंगची चिंता नसावी या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देणारी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे। या शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना असणार आहे। सदर योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली आहे। या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होईल। सौर कृषी पंप योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात असलेले विविध प्रश्न व शंका यांची उत्तरे या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। या माहिती पुस्तिकेचे वाचन शेतकऱ्यांनी करावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणी करून महाराष्ट्र शासनाच्या अभिनव योजनेचा लाभ घ्यावा। तर असं देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना आहे। तर आपण पुढे बघणारच आहोत काय शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा, शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न याबद्दल माहिती। तर प्रश्न पहिला आहे, सौर कृषी पंप म्हणजे काय? उत्तर, सौर कृषी पंप हा सूर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासून चालणारा पंप आहे। सौर पंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे। प्रश्न दुसरा, सौर कृषी पंपाचा उपयोग काय आहे? उत्तर, सौर कृषी पंप हा शेततळे, विहीर, बोरवेल इत्यादी शाश्वत पाण्याच्या स्रोतांमधून पाण्याचा उपसा करण्याचे काम करतो। उपसा केलेले पाणी हे पाईपद्वारे शेतातील पिकांना देण्यास मदत होते। तर प्रश्न तिसरा आहे, सौर कृषी पंप कसा काम करतो? सौर कृषी पंप सौर ऊर्जेवर म्हणजेच सूर्याच्या किरणांपासून काम करतो। जेव्हा सूर्यकिरणे सोलर पॅनल्सवर पडतील तेव्हा DC ऊर्जा निर्माण होऊन सौर कृषी पंप कार्यान्वित होतो व पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो। कृषी पंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरता योग्य आहे। प्रश्न चौथा आहे, पारंपरिक विद्युत पंपापेक्षा सौर कृषी पंप अधिक उपयुक्त कसे आहे? तर सौर कृषी पंप चालवण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही। एकदा स्थापित केल्यावर सौर कृषी पंप वीज किंवा इंधनाचा आवर्ती खर्च करत नाही। त्यानंतर वीज कपात, कमी दाबाचा वीज पुरवठा, सिंगल फेज समस्या किंवा मोटर जळाल्यामुळे प्रभावित होत नाही। सौर कृषी पंप दुर्गम भागात स्थापित केले जाऊ शकतात, जेथे वीज खांब टाकणे कठीण आहे। डिझेल पंपाच्या तुलनेत सौर कृषी पंपाचा देखभाल खर्च फारच कमी असून हा पंप दीर्घकाळ टिकतो। सौर कृषी पंपाला लुब्रिकेंटची, तेलाची आवश्यकता नसते आणि त्यामुळे पाणी, माती दूषित होण्याची शक्यता नसते। सौर कृषी पंपाचे संचालन अतिशय सोपे असून अत्यंत फायदेशीर आहे। सौर कृषी पंपामुळे आपल्याला दिवसा पाण्याचा उपसा करणं शक्य होते। प्रश्न पाचवा, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे? ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत। प्रश्न सहावा, यापूर्वी सौर कृषी पंप योजना राज्यात राबवण्यात आली आहे काय? तर सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे महाराष्ट्रात सन 2015 पासून सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत।
यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्य परिस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापित करण्यात येत आहेत. राज्यात दिनांक 6/9/2024 रोजीपर्यंत 2,63,156 सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याची काय पद्धत आहे? उत्तर, या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळण्याकरता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. वेब पोर्टलवरून किंवा दिलेल्या लिंकवरून जाऊन अर्जदारास A1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. प्रश्न 9, या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत? उत्तर, शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा, जलस्रोताची नोंद आवश्यक आहे. आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी. या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा किंवा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता असल्यास पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज केल्यानंतर अर्जाबाबतची माहिती कशी मिळेल? उत्तर, लाभार्थी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताच अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच विविध टप्प्यावर अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळविण्यात येईल. या व्यतिरिक्त अर्जदारास वेब पोर्टलवर जाऊन लाभार्थी क्रमांकाच्या आधारे अर्जाची सद्यस्थिती बघता येईल. त्यानंतर प्रश्न 11वा, सौर कृषी पंप लावताना जागेची निवड कशी करावी? उत्तर, सौर कृषी पंप पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्यासाठी जिथे सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पूर्णपणे पडतील, कुठल्याही प्रकारची सावली अथवा आडोसा त्यावर येणार नाही अशी जागा निवडावी. तसेच पॅनलवर धूळ घाण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलर पॅनल सूर्यकिरणांच्या दिशेने फिरण्यास वाव असेल अशा ठिकाणी बसविण्यात यावा. तसेच जमिनीचा भूभाग हा समपातळीवर असावा. सोलर पॅनल शक्यतो पाण्याच्या स्रोताजवळ व अशा ठिकाणी लावावा जेणेकरून तो सहज स्वच्छ करता येईल. सोलर पंप हा सोलर पॅनलच्या जवळच असला पाहिजे, परंतु ज्या क्षेत्रामध्ये सिंचन करावयाचे आहे त्याच क्षेत्रात असला पाहिजे. तर प्रश्न 12, स्थापित केलेला सौर कृषी पंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणे शक्य आहे काय? उत्तर, एकदा स्थापित केलेला सौर कृषी पंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही. शासन शुद्धीपत्रक दिनांक 5/3/2024 अन्वये सौर कृषी पंप स्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण करण्यास बंदी राहील. लाभार्थी शेतकऱ्यांनी अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांच्या विरुद्ध महावितरण कंपनीद्वारे गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रश्न 13 आहे, सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी किती पैसे भरावे लागतील? तर उत्तर, सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून सौर कृषी पंप किमतीच्या 10% रक्कम व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून सौर कृषी पंप किमतीच्या 5% एवढी रक्कम भरावी लागेल. त्यानंतर सदर योजनेकरिता लागणाऱ्या सौर कृषी पंपाची क्षमता कशी निर्धारित करावी? या योजनेअंतर्गत 2.5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेचा, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. त्यानंतर सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत? तर शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विजेच्या कमी दाबामुळे किंवा सिंगल पेजमुळे सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीज बिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाही. कमीत कमी देखभालीची आवश्यकता. विजेची तार तुटून किंवा पोल पडून
विद्युत अपघाताचा धोका नाही, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच वीज, वादळ, वारा, गारा यामुळे सौर पॅनलचे नुकसान होईल काय, त्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले असून क्वचितच वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते. एखाद्याच दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज अटकाव यंत्र बसविण्यात येणार आहे. सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे. सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी 5 वर्षे राहणार आहे. या कालावधीत सौर कृषी पंप दुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. शेतकऱ्याने सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तसेच संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला तत्काळ कळविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कोणती दैनंदिन देखभाल करावयाची आहे. सौर कृषी पंपाला अत्यंत कमी देखभाल करण्याची आवश्यकता असते. साधारणतः सौर पॅनलवर कचरा किंवा धूळ बसल्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. सौर पॅनलवरील धूळ वेळोवेळी व ओल्या कापडाद्वारे स्वच्छ केल्याने कार्यक्षमता योग्य राहते. सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास काय करावे. सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्वरित त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे दाखल करावी. तसेच त्याची माहिती महावितरण कार्यालयास व संबंधित एजन्सीच्या ग्राहक सेवा केंद्राला देण्यात यावी. सौर कृषी पंपाचा 5 वर्षाकरिता पंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरविण्यात येतो. त्यामुळे सदर लाभार्थ्याचा सौर पंप विमा कंपनीकडून नुकसान भरपाईकरिता पात्र ठरेल. विमा कंपनीकडून नुकसान भरपाईकरिता पंप आस्थापित करणारी एजन्सी सहकार्य करेल. सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी. सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक 11800-233-3435 किंवा 18002123435 उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठवण्यात येईल. तसेच सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल. अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्यास काय करावे. एखाद्या अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक 18002333435 किंवा 18002123435 उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण महावितरणने आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नवीन मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेबद्दल जे काही प्रश्न होते त्याचे उत्तरं आपण इथे बघितलेले आहेत. तर अशाच नवीन माहितीसाठी आपण आपल्या मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे येणारे नवीन व्हिडिओंचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. धन्यवाद.